कोपरगाव शहराच्या झपाट्याने होत असलेल्या आधुनिकीकरणाला नवा आयाम देणारा रचना स्क्वेअर हा भव्य कमर्शियल प्रकल्प उत्साहात लोकार्पण झाला। नाईक बिल्डर्स आणि पांडे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला शनिवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थिती लाभली आणि कार्यक्रम दिमाखात पार पडला। नाईक बिल्डरच्या 36 वर्षाच्या यशस्वी प्रवासातील हा क्षण खऱ्या अर्थाने सुवर्ण क्षण ठरला। याच वेळी जिल्ह्यातील सर्वात उंच ठरणाऱ्या 14 मजली निवासी इमारतीचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि व्यासपीठावर आमदार आशुतोष काळे, युवा नेते विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे, नगराध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष पद्मकांजी कुदळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसेच प्रसाद नाईक व पांडे परिवारांसोबत त्यांच्या मातोश्री विजया नाईक यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला। यावेळी क्रीडाईचे अध्यक्ष राजेश ठोळे, सतीश पांडे, कल्पेश पांडे, कौस्तुभ पांडे, गौरव पांडे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, संजय सादबाई, ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जोशी, शंतनू धोरडे, डॉक्टर दत्तात्रय मोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नाईक व पांडे मित्रपरिवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता। यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी रचना स्क्वेअर हा प्रसाद नाईक यांच्या कारकिर्दीतील कळस असल्याचे सांगत अशा प्रकल्पामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल असे मत व्यक्त केले। विवेक कोल्हे यांनी नाईक बिल्डर्सने केवळ इमारतीच नव्हे तर 1800हून अधिक कुटुंबांना हक्काचे घर देऊन माणसे जोडली असल्याचे सांगत कोपरगावात आधुनिक जीवनशैली आणण्याचे श्रेय त्यांना दिले आहे। नगराध्यक्ष पराग संधान यांनी आकर्षक लँडस्केप, दर्जेदार नियोजन आणि दूरदृष्टीमुळे रचना स्क्वेअर कोपरगावाचा नवा आयकॉन ठरणार असल्याचे सांगितले। राजेश आबा परजणे यांनी स्थानिक तरुणांना संधी देत कोपरगावाचा पैसा कोपरगावातच फिरता ठेवण्याची नाईक बिल्डरची भूमिका कौतुकास्पद असल्याचे नमूद केले। माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी संस्थापक नाईक साहेबांच्या शिस्तप्रिय कार्यशैलीच्या आठवणींना उजाळा दिला, तर ज्येष्ठ दत्तू नाना कोल्हे यांनीही प्रसाद नाईक यांच्या कार्याचे कौतुक केले। प्रकल्पाचे शिल्पकार प्रसाद नाईक यांनी 36 वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेताना वडिलांचे मार्गदर्शन, कुटुंबाचा पाठिंबा आणि ग्राहकांचा विश्वास हा यशाचा खरा आधार असल्याचे सांगितले। दिवंगत मित्र पूरब कुदळे यांच्या आठवणींनी ते भावुक झाले। हा प्रवास माझा एकट्याचा नसून प्रत्येक ग्राहक आणि सहकाऱ्यांचा आहे असे त्यांनी नमूद केले। जागा मालक, पांडे परिवाराचा विश्वास तसेच अभियंते आणि कामगारांच्या मेहनतीबद्दल दिनार कुदळे यांनी आभार व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे सर यांनी केले। यावेळी कार्यक्रमादरम्यान स्थानिक नेत्यांमध्ये विकास कामावरून हलकी फुलकी जुगलबंदी पाहायला मिळाली। नगराध्यक्ष पराग संधान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पूररेषा कमी करण्याचा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले। त्यावर राजेश आबा परजणे यांनीही आमदार आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून हा विषय मार्गी लावू असे प्रत्युत्तर दिले। विवेक कोल्हे यांनी जिल्हा स्तरापासून राज्य स्तरापर्यंत विकास कामे पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली। तसेच 100% शास्ती माफीचा मुद्दाही उपस्थित केला। दरम्यान या चर्चेवर आमदार आशुतोष काळे यांनी सावध भूमिका घेत वेळेअभावी भाषण थोडक्यात आटोपले। एकंदरीत रचना स्क्वेअरचा लोकार्पण सोहळा हा केवळ एका इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम न राहता कोपरगावाचा आधुनिक वेगवान विकासाचा नवा टप्पा ठरण्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने रचना स्क्वेअर या कॉम्प्लेक्सचा शुभारंभ होणार आहे। नवीन निवासी इमारतीचं भूमिपूजन आपल्या याच्या मागे त्या ठिकाणी संपन्न झाले। मी या निमित्ताने नाईक साहेब आणि त्यांचे सहकारी पांडेजी यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो। आपण अतिशय सुंदर अशी इमारत, कोपरगावच्या वैभवात भर घालणारी इमारत या ठिकाणी उभारली आणि या इमारतीवरनं लक्षात येतं कोपरगावचं चित्र काही वर्षांपासून या ठिकाणी बदललं। निश्चितपणाने ज्या पद्धतीने आपण किंवा
सिनियर नाईक साहेब असतील, यांनी नाईक बिल्डर्स ही फर्म काढली आणि अनेक वर्षांचा त्यांचा जे काही परिश्रम होता ते पुढे नेण्याचं काम प्रसादजी यांनी केलं आणि रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स करत असताना कमर्शियल कॉम्प्लेक्सकडे त्या ठिकाणी ते वळाले आणि करत असताना अतिशय सुंदर जी इमारत या ठिकाणी उभारली गेली. तर निश्चितच आपल्या हा जो काही प्रवास झालेला आहे याचा एक काय म्हणतो का पीक कळस आपण त्या ठिकाणी चढवलेला आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. अशा अजून चांगल्या इमारती कमर्शियल असतील, रेसिडेन्शियल असतील आपल्या हातून व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. वेळ बराच झाल्या कारणाने मी जास्त काही बोलू इच्छित नाही. आपल्याला पुन्हा एकदा या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझी कुठलीही मदत त्या ठिकाणी लागली निश्चितपणाने आपल्याला ती राहील अशा प्रकारचा शब्द देतो. धन्यवाद. स्वर्गीय सुभाष नाईक साहेबांपासून चालू झालेली ही नाईक बिल्डरची ही भक्कम नीव त्यांनी ठेवली, परंतु त्याचा कळस उभा करण्याचं काम आदरणीय प्रसादजी नाईक साहेबांनी केलेलं आहे. हे जरी आपल्याला आज रचना स्क्वेअर या ठिकाणी दिसत असलं तरी याच्याच मागं ज्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सचं आम्ही भूमिपूजन केलं ते जवळपास 14 मजली त्या ठिकाणी इमारत आहे. ही कोपरगावातच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात उंच अशी रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे आणि कोपरगावकर म्हणून निश्चितपणाने आम्हाला त्याचा अभिमान या ठिकाणी वाटतो. एक नव्हे, दोन नव्हे, जवळपास 10 पेक्षा अधिकच्या इमारती, रचना पार्क असेल, रचना नक्षत्र असेल, रचना हाईट्स असतील, रचना स्क्वेअर असेल, असे अनेक इमारती नाईक बिल्डर्स आणि असोसिएट्सनी उभ्या केलेल्या आहे आणि 50-100 फ्लॅट्स नव्हे तर जवळपास 1800हून अधिक फ्लॅट्स या ठिकाणी त्यांनी आजपर्यंत नाईक बिल्डर्सनी चालू केलेले आहे. एकदा खरंच त्यांच्या या हिमतीसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. 1800 फ्लॅट्स म्हणजे आमच्या अनेक नगरसेवकांचं मी नाव घेतलं, त्यांना तेवढे मतं लागतं निवडून यायला. नगराध्यक्ष साहेब, मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही पदभार स्वीकारल्यानंतर काही अंशी त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे, परंतु अजून देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचं पाणी नागरिकांना देण्याकरता काही उपक्रम हाती घ्यावा लागतील. आणि आबांनी सांगितल्याप्रमाणे आबा म्हटले की आबांनी आम्हाला दोघांनाही उद्देशून सांगितलं, परंतु आबा मी सत्ताधारी पक्षात आहे, सत्तेत नाहीये. सत्तेत मात्र आपल्या सगळ्यांच्या वतीने आमदार साहेब त्या ठिकाणी सत्तेत आहे आणि आमची फक्त इथून फाईल काढून द्यायचा, नगरला गेली का ती जबाबदारी तुमची आहे, जिल्हा स्तरावर तुम्ही पुढे काढायची आणि राज्यावर गेल्यावर आमदार महोदय तुमची जबाबदारी आहे ती की त्याला कसं अडचण न येता त्या ठिकाणी आपल्या कोपरगावसाठी, कारण की 50% शास्ती माफी आपली त्या ठिकाणी झाली, परंतु अनेक शहरांची 100% शास्ती माफी झाली. आपल्याला देखील संयुक्तिक प्रयत्न करणं खरं तर अपेक्षित होतं. अनेक आमदारांनी त्या शहरातले 50%च्या ऐवजी 100% शास्ती माफी करून आणली, तर त्याचा निश्चितपणाने आपल्या कोपरगावला त्याची मदत झाली असती. नगराध्यक्षांनी सुरुवात केली आणि भाऊंनी त्याला थोडीशी रीत जोडून दिली. पण जरा मला थोडं स्पष्ट बोलायचं आहे प्रसादजी, वाईट वाटून घेऊ नका. आपण भाऊ म्हटले आणि विवेकजी म्हटले तुम्ही थोडं स्पष्ट बोलतात, विवेकजी म्हटले लयच बोलतात, पण साहेबांचा जो परखडपणा होता तो मला काही दिसला नाही बरं का. तुम्ही हातचं वागून बोलतात एवढं मी बघितलेलं आहे, म्हणजे माझ्या पाण्यात जे आलं ते. एक चांगलं काम करणारा उमदा जर पुढे येत असेल तर निश्चित कोपरगावकर त्यांना पाठबळ देतात आणि मला वाटतं त्या उक्तीप्रमाणे प्रसादजींच्या सगळ्या उपक्रमाला आम्ही जरी कुठं नसलो तर खारीचा वाटा आम्ही आपलं उचलीत राहतो. नगराध्यक्ष साहेबांनी विषय काढला पूररेषेच्या संदर्भात. आता म्हटलं त्यांनी सीएम साहेबांचं सांगितलं तर आपल्याला काहीतरी बोलावं लागेल ना, आपण कुठलं नसलो तरी. तर आमदार साहेबांच्या मदतीने, पालकमंत्री महोदयांच्या मदतीने आपण मुख्यमंत्र्यांना करायला लावू, एवढंच आम्ही बोलू शकतो. आणि म्हणून भाऊ एक बोलता बोलता बोलले का प्रसादची कला आहे दोघांना जवळ आणलं. त्यांनी माणसं जवळ नाही आणले, इमारतीला स्कायवॉक जोडूनही माणसाच्या भिंती सुद्धा दूर केल्यात आणि अंतरंग एकत्र आणण्याचं काम प्रसादजींनी केलेलं आहे. मला वाटतं दोघांना व्यासपीठावर आणणं हे फार किरकोळ गोष्ट आहे. आणि भाऊंच्या म्हणण्यानुसार जर असं वातावरण जर कोपरगावात राहणार असेल तर आम्ही मागे आहेच ना, आम्ही कुठं नाही म्हटलो.
प्रसादजीने मला सांगितलं आमदार साहेबांनी विवेक भैयाच्या हस्ते बोलवलेलं. म्हटलं माझी काही अडचण नाही, आम्ही आहे. म्हणजे पत्रिकेत नाव टाकायचं. म्हटलं नाही टाकलं तरी येणारच. 5ची वेळ तुम्ही 6ला या. म्हटलं तुम्ही सांगितल्या त्याप्रमाणे आमची काही अडचण नाही, पण आता शेवटी सगळ्यांचे मन सांभाळावं लागतात संजू भाऊ. त्या वक्तीप्रमाणे आता प्रसादजीची कसरत आहे. पण माझं एक विनंती आहे व्यासपीठावर आणि समोरच्यांना पण, का असे प्रोजेक्ट कोपरगावमध्ये ज्यावेळेस होतात त्यावेळेस आपण सगळ्यांनीच पाठबळ दिलं पाहिजे. प्रोजेक्टला पाठबळ द्यायचं काम करतात अशा सर्व जे काही दातृत्व असणारी मंडळी आहे त्यांनाही मनापासून अभिनंदन करीत. आणि प्रसाद असेल, दिनार असतील किंवा राजेश आहेत, बांधकाम व्यवसाय पाहिजे तसा आता सोपा राहिला नाही. शासनाच्या अनेक किचकट अडचणी त्याच्यात निर्माण झालेल्या आहेत, निर्बंध आलेले आहेत आणि बाकीच्या तर अडचणी विचारूच नका. आणि म्हणून प्रसादजी तुम्ही खरं आमदारांच्या विवेक भाईच्या मागे लागलं पाहिजे. आता का ज्या किचकट अडचणी आहेत त्या दूर कशा होतील या दृष्टिकोनातून सरकारमधले दोघं आहेत. हा महायुतीतले नाही, मी बाजूला आहे माग. आता काय तुम्हाला अडचण होऊ नये कोणाला म्हणून मी थोडंसं जरा. माझे वडील 2016 साली मला म्हटलं होते की आपलं रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये खूप चांगलं नाव आहे, पण कमर्शियल प्रोजेक्ट्स आपल्या हातून होत नाहीत, तर कमर्शियल प्रोजेक्ट्स आपण केले पाहिजे असं त्यांनी मला एकदा इच्छा व्यक्त केली होती. आणि दुर्दैवाने 2017 साली त्यांच्या निधनानंतर एक 2-3 वर्षांनी कोविड लागला आणि मला असं वाटायला लागलं की कमर्शियल प्रोजेक्ट्स कोपरगावमध्ये चालतील नाही चालतील, पुढं काय होईल. पण आम्ही तो सोडला नाही. आणि दिनार कुदळेंनी मला एक दिवस पुण्याला घेऊन गेले आणि आम्ही काही कमर्शियल प्रोजेक्ट्स पाहिले. तो दिवस आहे की माझ्या डोक्यात होतं की कोपरगावात असा एखादा प्रोजेक्ट आणायचा. तर लोक म्हटले की सक्सेसफुल प्रोजेक्ट काय. मी सारखं म्हणायचो की या रोडनी काळे आणि कोल्हे फॅमिलीतलं कोणी गेलं तर एकदा थांबलं पाहिजे, प्रोजेक्ट बघितलं पाहिजे. म्हटलं हा सक्सेसफुल प्रोजेक्टचा मार्ग आहे. आज माझ्या दृष्टीने ती गोष्ट सत्यात उतरली आहे की तेही दोघं स्टेजवर आहे आणि प्रोजेक्ट पण सक्सेसफुल आहे. माझ्या दृष्टीने मला खूप जणांनी सल्ला दिला की एखादा सेलिब्रिटी बोलवा. म्हटलं जी लोक या शहराचा विकास करतात ती सेलिब्रिटी आबा आहेत, दादा आहेत आणि भैया आहेत आणि नगराध्यक्ष आहेत. तर हे सगळं करत असताना माझ्या संस्थेला ज्या लिगल ॲडवायझर्स आहेत आमचे धोरडे साहेब यांनी हे प्रोजेक्ट आखताना केलेली मदत, किंवा आमचे कोपरगावचेच आर्किटेक्ट या प्रोजेक्टला आहे गौरव मस्के, ज्यांचा अवघा 38 वय आणि त्यांनी आखलेला हा प्रोजेक्ट आमच्याबरोबर. याच्यासाठी टॅक्स कन्सल्टंट आमचे नितीनजी डोंगरे साहेब आहेत, चेतनजी बंब साहेब आहेत, यांचंही मला लाभलेलं आहे याच्यातलं सहकार्य. कारण टॅक्सेशन हा कमर्शियल प्रोजेक्ट पहिलाच असल्यामुळं हा महत्त्वाचा मुद्दा होता या सगळ्या याच्यात. यांचं सगळ्यांचं मला विशेष सहकार्य लागलं आहे. कोपरगावमध्ये 2003 साली जेव्हा मी पदार्पण केलं तेव्हा अपार्टमेंट संस्कृती ही कमी होती. मला सारखी याची जाणीव होती की बाबा ही संस्कृती रुजवायची कशी. त्यासाठी मला खरंच आज आठवण येते माझा मित्र पूरब कुदळेची, का तो मला 2005-06च्या दशकात पुण्याला घेऊन गेला आणि त्यांनी मला काही चांगले रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स तिथं दाखवायचा. बघ अशी बिल्डिंग्स कर कोपरगावला. 2010पर्यंत या धंद्याचा मी म्हणेल की सगळ्यात सुवर्ण काळ होता. आणि जवळपास या 2006 ते 10-11पर्यंत 450 ते 500 फ्लॅट्स आम्ही कोपरगावात बनवले, जे अगदी चांगल्या याने सोल्ड पण झाले. ज्याच्यासाठी आम्हाला म्हणजे काही वेळा रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल यासाठी अवॉर्डही मिळाला. 2012ला पुरब गेल्यानंतर मला असं जाणवलं की बुवा थोडंसं आता आपण एकटं पडलो आहे. पण मला माहीत नव्हतं की देवाने माझ्यासाठी अजून एक सेकंड ब्रेन दिलं आहे. दिनार कुदळे माझ्याबरोबर आले 2013ला आणि माझं एक ब्रेन परत चालू झालं. आणि आज ही बिल्डिंग म्हणजे एक आयकॉन झालेला आहे. कुठेही जे म्हणजे येवला रोडला जर काही आपल्याला सांगायचं असेल तर रचना स्क्वेअरचं जर आठवण नाही आली तर असं कोणाला होत नाही, कारण प्रत्येक लँडमार्क हे रचना स्क्वेअरच्या माध्यमातून होतोय. त्याचप्रमाणे मी पांडे कुटुंबाचे आभार मानतो की ज्यांनी नाईक साहेबांसारख्या एका चांगल्या आमच्या मित्रांना एक हे उपलब्ध करून दिली जागा. त्याबद्दल मी पांडे कुटुंबियाचे नाईक साहेबांच्या वतीने आभार मानतो. कारण आम्ही नाईक साहेबांबरोबर सकाळी 6 वाजेपासून ग्राउंडवर असतो. म्हणजे एवढ्या स्ट्रेसमध्ये दिवसभर ते सगळ्या स्ट्रेसमध्ये असतात, पण सकाळी एकदम फ्रेश मूडमध्ये ते आमच्याबरोबर राहतात. एक अर्धा तास सगळ्यांना हसवतात. आमचे मॉर्निंग ग्रुप असेल, सायकलिंग ग्रुप असेल, त्यानंतर त्यांचा संध्याकाळचा वेगळा ग्रुप आहे. संध्याकाळचा म्हणजे 7-7:30 पर्यंतच असतात, त्याच्यानंतर ते नसतात कुठे. अशा या चांगल्या उपक्रमाला मी विशेषतः
त्यांना शुभेच्छा देतो, कारण कोणत्याही शहराचं किंवा तालुक्याचं भविष्य हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरवर डिपेंड असतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं म्हणजे नुसते ठोकळे बांधून उपयोग होत नाही, तर त्याचं कुठंतरी त्याला इलिव्हेशन एक प्लॅनिंग पाहिजे असतं आणि ते प्लॅनिंग जे नाईक साहेब आणि आमच्या दिनारदादा कुदळेंनी ठेवून जे डेव्हलप केलं त्यामुळे आज आपल्या शहराची प्रगती होत आहे. नाईक साहेब, मी काय आपला फार वेळ घेऊ शकत नाही, पण फक्त आपल्याला एकच आश्वासित करतो की आपण जे नवीन नवीन प्रोजेक्ट आणताय या प्रोजेक्ट करता जे आता नवीन जो डीपी प्लॅन येणार आहे त्या जे शहरातील जे डीपी रस्ते असतील तेही लवकर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे आपण नगरपालिकेच्या मार्फत डेव्हलप करू. त्याचप्रमाणे शहराची जी पूररेषा वाढलेली आहे ती पूररेषा जशी सीना नदीची पूररेषा नगरच्या लोकप्रतिनिधींनी आणि त्यांनी कमी करून आणली त्यामुळे शहराची डेव्हलपमेंट वाढली. आज आपल्या जर शहराची जर गावठाणाची परिस्थिती बघितली तर अर्ध गाव आपलं पूररेषेत येतं, त्यामुळे शहराची कुठंतरी प्रगती थांबली आहे. परंतु लवकरच आपण सगळ्यांच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून शहराची पूररेषेची पुनर्रचना करून आणू आणि जी पूररेषा कमी करून परत एक आपल्या जुन्या गावाचं परत वैभव आपण वाढवण्याकरता प्रयत्न करणार आहोत. तर मी आपल्या सर्व नाईक बिल्डर असतील, पांडे परिवार असेल, सगळ्यांनाच कोपरगाव नगरपालिका वैयक्तिक माझ्या संधान कुटुंबीय तसंच आमचे मॉर्निंग वॉक ग्रुप आणि सायकलिंग ग्रुपकडून खूप खूप शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या हातून असाच शहराचा आणि चांगल्या बिल्डिंग करून त्यांनी असाच विकास करावा ही साईचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आजचा दिवस हा बोलण्याचा नाही, पाहण्याचा आणि अनुभव घेण्याचा आहे. इथं आल्यापासून निशब्दपणे पाहत आलो की ही वास्तू पाहत आलो, जाता येता पाहत होतो, पण आज तिचं उद्घाटन होत असताना ज्यावेळेस लक्षात आलं की आमच्या प्रसादनं ह्या कोपरगावला एक वेगळेपण दिलं, ते त्यांच्या केवळ बांधकामामुळे नाही तर बांधकामाच्या मध्ये राहणाऱ्या माणसाला आपुलकीने वागवल्यामुळे दिलेलं आहे. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी पाहिली जे आता दत्तूनानांनी मुद्दामून उल्लेख त्यांचा केला, प्रसाद नाईकचे वडील, आम्ही त्यांना थोडंसं बिचकूनच असायचो, अतिशय स्पष्ट वक्ते आणि जरा कुठे चूक झाली तर त्या चुकीला क्षमा नाही, तिथल्या तिथे प्रायश्चित घ्यावं लागायचं. तो थोडासा नाही म्हटला तरी तो संस्कार प्रसाद नाईकांकडे आलेला आहे. हां, आता मला ते सगळं बोलता यायचं नाही, पण हे नक्की की त्यामुळेच माणसं त्यांच्यावर विश्वासाने त्यांच्याकडे पाहतात. तुम्हाला सांगतो हे जे काम केलेलं आहे प्रसादांनी, आता अनेक 1800 घरं झाली वगैरे वगैरे सगळं आपण पाहत आलो, आम्ही पाहत आलेलो होतो या बांधकामामध्ये. पण हे सगळं पाहत असताना एक लक्षात आलं की त्याची कामाची जी पद्धत होती ती फक्त शिस्तबद्ध होती. त्या कामामध्ये ते जीव ओतत होते. ते काम करत असताना ते बांधकाम करत नव्हते, ते माणसं बांधून घेत होते. आणि हे करत असताना खरं तर प्रसादांबद्दल खूप बोलण्यासारखं आहे, पण मी एवढ्यासाठी बोलत नाही कारण तो माझ्या घरातला आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.